नायगाव कुंटूर उमरी रस्त्याच्या निकृष्ट कामावरून नागरिकांमध्ये संताप। नांदेड जिल्ह्यातील नायगाव कुंटूर उमरी या रस्त्यासाठी अंदाजे 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना संबंधित कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। निधी अपहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। शासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। कदम कुंटूर येथील शेतकरी असून माझ्या शेतालगत रोड चालू आहे, तरी एक रोडच्याकडे एक पूल बांधण्यात आलेला आहे, तरी दुसरा पूल फुटून गेला आहे। तसंच जातूरमात्र करून या गुत्तेदारांना सगळं बोगस काम करण्यात येत आहे। तरी याच्यावर शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा। फुटक्या रस्त्यावर करायला तुम्हाला काय फुटलेल्या पाईपावरच रस्ता करतो म्हणाले। काय करायचं आहे ते करून घ्या म्हणाले। शेतकरी परेशान हात काय करावं आम्ही काय आम्ही काय नाही, आम्हाला काही समजणं आलंय। शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून शेतकऱ्याला न्याय द्यावा सरकारने ही विनंती। साहेब हे मोठा रोड व्हायला आहे, नायगाव जाणार ते उमरी जाणार हे रोड करणं आले ते पाईप फुटून गेला आहे। पाईप टाकणार म्हणले का? पाईप टाकणार म्हणलं ते गुत्तेदार बोल आता बोल। साहेब मी महाजन बोलतो, बाबू महाजन कुंटूरहून बोलतो। हे नायगावहून कुंबरी ते नायगाव रोड चालू झाला आहे, सिमेंट रोड झाला आहे, चेक करून करायला। परंतु इथं या रोडवर कालवा आहे, या कालव्याच्या ह्याच्यामध्ये 2 ब्रिज आहेत। 2 ब्रिजमध्ये पाईप फुटून गेला मोठा। इथं एक मोठा पाईप फुटल्याने या पाईपाला कमरे एवढं भोकाड पडले। गाड्या मोटरसायकलवाले लवंडू पडाले तरी बी त्यानं वरीच माल टाकाले। ते माल टाकले ते पाणी आलेले मध्ये बेरून गेले, भरून गेले पाणी। ते पाणी जाऊन त्याला म्हणलं तर ते गुत्तेदार आम्हाला माहीत नाही म्हणाले, आमचं काम हे नव्हतं म्हणाले, पाईप टाकणार म्हणाले। बरं, आता ते तुम्हाला मी सांगण्यासाठी मी उभा टाकलो होतो इथं। लोकनायक न्यूज।